त्यांचे फॅन फॉलोअर या मैदानामध्ये सर्वात जास्त आहेत. इथे आनंदोत्सव साजरा करताना त्यांची फॅन फॉलोईंग आणि संपूर्ण टीम
हॅलो. या सामन्यासाठी आम्हाला मोलाची मदत करणारे प्रकाश शेठ सूर्यवंशी, प्रोप्रायटर SBR रिफायनरी यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्रथम पारितोषिक दिलं आहे आणि द्वितीय पारितोषिकसुद्धा महेश शेठ कोरे, मला वाटतं त्यांचे प्रतिनिधी अनिल शेठ पैलवान यांनीसुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. तृतीय पारितोषिक रामभाऊ शेठ जाधव, सूर्या होलमार्किंग पुणे यांनीसुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि चतुर्थ पारितोषिक राजू शेठ कुलते, प्रोप्रायटर रेणुका गोल्ड स्मिथ यांनीसुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. या पारितोषिकाचं वैशिष्ट्य आहे की प्रकाश शेठ सूर्यवंशी आणि महेश शेठ कोरे यांनी ज्यावेळी फोन केलता त्यावेळी त्यांनी कुठलं असं विचारलंच नाही की किती बक्षिसन काय, तुम्हाला लावायचं आहे ती लावा असं म्हणले. हा जो मनाचा मोठेपणा आहे तो खरं वाकण्याजोगा आहे. खरं यांच्यामुळेच आम्ही या स्पर्धेचं नियोजन करू शकतो. हॅलो हॅलो कुठं आहे? हॅलो, एक विनंती आहे आपल्या क्रिकेट रसिकांसाठी. MH14 KS 9160 9160 22 कॅरेट कार आहे. कार जरा टँकर येतोय, त्या टँकरसाठी जरा प्रॉब्लेम येतोय. 9160 MH12 KS. थोडी गेलेत. थँक्यू. प्रकाश शेठ सूर्यवंशी. अशोक शेठ यादव आलेत, त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. निशिकांत शेठ पाटील, संजय शेठ मुळे, दिग्विजय शेठ शिंदे, संजू शेठ सूर्यवंशी, अशोक शेठ मोरे आणि सुशांत शेठ हरपळे. या सामन्यामध्ये अनेक एक वैशिष्ट्य आहे की मुलांनी आणि वडिलांनी सुद्धा बक्षीस लावलेलं आहे. मला वाटतंय ट्रॉफीसाठी अशोक शेठ सूर्यवंशी, विजय असाय सेंटर यांनी एक मला वाटतं 25,000ची मदत दिली आणि त्यांचे वडील आहेत राजू शेठ कुलते, लवकरात लवकर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांची सुद्धा आम्हाला सढळ हाताने मदत असते बरं का. ते सुद्धा आम्हाला कधीच म्हणत नाही की कुठलं बक्षीस आहे काय आहे. मला वाटतं 6व्या पर्वामध्ये जवळजवळ सर्व बक्षीस त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक वेळेला. सुशांत शेठ हरपळे, आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. सॉरी, हराळे. अशोक शेठ मोरे, प्रतिनिधी कोण आलाय का? कॉन्टॅक्ट झालाय का त्यांचा? वर अशोक शेठ मोरे. हा कर. अशोक शेठ मोरे, संजू शेठ सूर्यवंशी, दिग्विजय, संजू शेठ मुळे, निशिकांत शेठ पाटील, सुरेश बाबर, आकाश शेठ सूर्यवंशी, अशोकराव यादव आणि पप्पू पाटील उर्फ जयेंद्र शेठ पाटील. आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे बरं का. आणि विशेष सहकार्य पण मिळालं आहे महेश शेठ सासवडे, किशोर शेठ पवार, तानाजी शेठ मोरे, माणिक शेठ बर्गे, विठ्ठल शेठ शिंदे, गणेश शेठ देशमुख, दिनेश शेठ पवार, सचिन शेठ काटा, जयराज शेठ शिंदे, दत्ता शेठ यादव, कृष्णादेव आसबे, सूर्यकांत कांडेसर आणि जीवन शेठ पोकळे. आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. आणि या सर्व आयोजनामध्ये आमची जी कमिटी आहे त्यांचं एक बॉन्डिंग चांगल्या प्रकारचं असल्यामुळं त्यांचं सुद्धा मला आवर्जून नाव घ्यावं असं वाटतंय. सचिन शेठ फाळके, तुषार शेठ साळुंके, महेश शेठ गायकवाड, सचिन शेठ गाडके, रुपेश शेठ बाबर, सागर शेठ चव्हाण, मनोहर शेठ बोंडे, सुरेश शेठ बाबर, जयद्रथ पाटील आणि किरण कदम या सर्व आमच्या सहकाऱ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. सर्व पाहुणे मंडळांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सुशांत हरपळी तिकडे असल्यामुळं ते हरपळी देत. हॅलो, दुसरी एक नंबर विनंती आहे की जेवणाची सोय केलेली आहे. सर्व प्रेक्षक वर्ग तसंच क्रिकेट शौकीन क्रिकेटपट्टू यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. कारण घरची बोंबाळणार की आज दिवसभर गेलाय पुण्या घरी पण मिळायचं नाही इथं पण नाही अशी अवस्था होईल. सर्वांनी जेवण करून जायचं आहे बरं का. रामभाऊ शेठ, सूर्या होलमार्किंग यांचे चिरंजीव
रोहित शेठ जाधव आपण सुद्धा यायचं आहे. खरं तर या सामन्यांचा उद्देशच असा आहे की आपल्यातील कलागुलांना एक प्रकारचा वाव मिळावा. सर्व लोकांना एकत्र येण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामधील वेगवेगळ्या ठिकाणी जरी काम करत असलो तर एका छत्राखाली आपण यावं ह्या एक उद्देश आहे. मला वाटतं आता राजकोटची टीम खेळत आहे. अतिशय सुंदर असा फटका आणि 6 धावा. गोलंदाज यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर येतील, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. सेमीफायनल नंबर 2 सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच आपण मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोनही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि या 2 संघांमध्ये चालू असलेला सामना कुठला संघ जिंकेल कुठला संघ पराभूत होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षक राजा इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मात्र प्रेक्षक राजाला कोण जिंकतोय कोण हरतोय यापेक्षा मॅच कशी रंगतदार होतीये याकडे लक्ष असणार आहे. मॅच रंगताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत तयार असतील. 3रं षटक प्रगतीपथावर. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येतील, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. एक धाव इथे मात्र हलक्या हाताने पूर्ण केली जाते. सिंगल इथे स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. 38 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. मात्र स्क्रीनवर आपण पाहू शकतो सर्व मान्यवर मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमचे कॅमेरामन अतिशय चांगल्या प्रकारे कव्हर करतायत. सर्व मान्यवर मंडळींचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सायंकाळचं सत्र आणि मेगा फायनल ग्रँड फायनलच्या मॅचकडे आपण मार्गस्थ होत असताना सेमीफायनल नंबर 2 मध्ये या सर्व सामन्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा आनंद घेताना आपण सर्व मान्यवर मंडळींना पाहतोय. 40 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 40 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. मान्यवर मंडळींचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांच्या सहकार्यातून उभी राहिली, ज्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा उभी राहणं शक्य नव्हतं. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. दोन्ही संघ ताकदवान आहेत. एका बाजूला JB सराफ गोल्डन बॉईज हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर श्री गणेश 11 राजकोटवरनं दाखल झालेली आहे ही टीम देखील इथे आपण पाहतोय. क्वालिफाय होईल का मेगा फायनल साठी, कुठला संघ क्वालिफाय होईल? 6 षटकांचा सामना आहे. 3रं षटक प्रगतीपथावर. 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका खेळला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. दरम्यानच्या काळात 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते. दोन्ही खेळाडूंचं अतिशय चांगली बॅटिंग, चांगली बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर तब्बल 43 धावा आपण पाहतोय. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांचा सामना असेल, 6 ओव्हरची मॅच असेल आणि 6 ओव्हरची मॅच कशा प्रकारे होईल देखील आपण पाहणार. 5 षटकांच्या मॅचेस आतापर्यंत आपण पाहिल्या. सेमीफायनलच्या दोनही मॅचेस आपण 6 षटकांच्या खेळतोय. पहिली मॅच आपण जर पाहिली तर तब्बल 125 धावांचं टार्गेट, 118 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि दुसऱ्या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट करायचं. 6 षटकांच्या मॅच मध्ये ऍव्हरेज स्कोर आपण जर पाहिला 65 ते 70, 65 ते 80 च्या दरम्यान आपण सातत्यानं पाहिलं. 60 ते 80 च्या दरम्यान 6 षटकांची मॅच आहे आणि हाच टार्गेट 60 ते 80 च्या ऐवजी 80 ते 90, 100 पर्यंत जाऊ शकतो. कारण की तुलनेनं आपण पाहिलं इतर मैदानांच्या तर हे मैदान थोडंसं लहान आहे. त्यामुळे हाय स्कोरिंग मॅचेस सातत्यानं पाहायला मिळाल्यात या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. त्रेसष्ट धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 63 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर कोणाला मदत केली जाईल? बबली यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. या टीमचा हुकमी एक्का आहे श्री गणेश 11 राजकोट. हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच गळत आहेत. हा चेंडू वाईड आहे.
पंचांचे हात जात आहेत जमिनीला समांतर, हा चेंडू होतोय अवांतर. अवांतर धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर 44 धावा, 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. हो इथे चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. हाय अँड हँडसम, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बिग हिट, षटकार. या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील झपाट्यानं मुसुंडी मारते. 50 धावा स्कोर कार्डवर. यावेळी अपील 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 पाहायला मिळाली. रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. दोनही संघ ताकदवान आहेत. कोणता संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल याची भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूनं आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण भारताच्या बाहेर दुबईपर्यंत गाजवलं, असा उत्कृष्ट खेळाडू ISPL मध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एजाज कुरेशी सरांचं अगदी थोड्याच वेळामध्ये शुभ आगमन होणार आहे. त्याचबरोबर कृष्णा सातपुते सर देखील ट्राय करत आहेत, ते देखील येतील. त्यांच्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी आपण बॅनरवर देखील पाहू शकतो या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेवर ज्यांचं नितांत सातत्यानं प्रेम राहिले, या स्पर्धेला नितांत मार्गदर्शन राहिले, या परिसरातील दमदार कार्यसम्राट आमदार सन्मान्य रवींद्रभाऊ दंगेकर साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्तानं बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित होतील. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करणार आहोत. अनेक मान्यवर मंडळी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतील, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले तर मुख्य प्रायोजक, मुख्य स्पॉन्सर मायक्रोस्पेक इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, गोल्ड टच मशीन, त्याचप्रमाणे मेक्सटेक लेझर मार्किंग मशीन या कंपनीचं देखील कौतुक आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय उद्घाटन सोहळा सन्मान्य प्रल्हाद भाऊ गवळी, संघटक पुणे शहर मनसे, गणेशजी नवथरे साहेब, हिंदमाता प्रतिष्ठान, श्री विजय आप्पा नलावडे सामाजिक कार्यकर्ते, भाई कात्रे साहेब सामाजिक कार्यकर्ते, रवींद्र भाऊ खेडेकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल सकाळच्या सत्रामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर प्रथम क्रमांक तब्बल 71,111 रुपये, 61 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. इथे मिसफील्ड पाहायला मिळाली, चेंडू सीमारेषा पार चौकार जाताना पाहायला मिळाला. 61 धावा स्कोर कार्डवर 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम क्रमांक तब्बल 71,111 रुपये मान्य श्री प्रकाश शेठ सूर्यवंशी संचालक MBR सिल्वर रिफायनरीज पुणे यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांक तब्बल 51,111 रुपये मान्य श्री महेश शेठ कोरे संचालक MK रिफायनरीज पुणे यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांक तब्बल 31,111 रुपये मान्य श्री रामभाऊ शेठ जाधव संचालक वर्षा ज्वेलर्स सूर्य हॉल मार्किंग सेंटर पुणे यांच्या वतीने. तर चतुर्थ क्रमांक तब्बल 21,111 रुपये मान्य श्री राजू शेठ कुलथे आणि संचालक रेणुका गोल्ड स्मिथ पुणे यांच्या वतीनं आपण पाहतोय. स्नेहभोजनाची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. सुशांत शेठ हराळे साहेब ज्योतिर्लिंग रिफायनरीजचे सर्वे सर्व आहेत, यांच्या वतीनं 25,000 रुपये. अशोक शेठ मोरे ओंकार रिफायनरीज पुणे सर्वे सर्व आहेत, यांच्या वतीनं 25,000 रुपये. संजय शेठ सूर्यवंशी GN हॉलमार्क पुणे यांच्या वतीनं 25,000 रुपये. दिग्विजय शेठ शिंदे सयाजीराव सिल्वर्स पुणे यांच्या वतीनं 25,000 रुपये. संजय शेठ मुळे साहेबांच्या वतीनं देखील आपण पाहतोय. जय गणेश रिफायनरीज अँड टच चे सर्वे सर्व आहेत, यांच्या वतीनं आपण पाहतोय 11,000 रुपये. तर श्री निशिकांत शेठ पाटील श्री ओम ऑर्नामेंट्स पुणे यांच्या वतीनं देखील 11,000 रुपये. म्हणजे स्नेहभोजनासाठी देखील सर्व मान्यवरांनी इथे महत्त्वाचे सहकार्य, महत्त्वाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे, त्यांचं देखील कौतुक असेल. तर सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. जवळपास 4 ते 5 फूट हाईटच्या या ट्रॉफीज, सुंदर अशा प्रकारच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले सन्मान्य श्री सुरेश शेठ बाबर श्री टंच हाऊस पुणे आणि श्री आकाश शेठ सूर्यवंशी विजय आया सेंटर पुणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅप सौजन्य आपण पाहतोय. तब्बल 24 संघ दाखल झाले होते आणि 24 संघांसाठी प्रत्येक खेळाडूसाठी कॅप्स ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. सन्माननीय श्री अशोक शेठ यादव क्लासिक टंच हाऊस पुणे यांच्या वतीनं बॉल्स स्पॉन्सरशिप सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणेल मी या स्पर्धेमध्ये.
कारण की एका मॅचला जवळपास 20 बॉल लागलेले आहेत. कारण खूप मोठे आतिषबाजी या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जयेंद्र शेठ पाटील उर्फ पप्पू शेठ पाटील पाटील टर्न सेंटरचे सर्वेसरा यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सर्व बक्षीस दात्यांचं सर्व योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभले तब्बल 5,000 रुपये मान्य श्री महेश शेठ सासवडे, किशोर शेठ पवार, तानाजी शेठ मोरे, माणिक शेठ बर्गे, विठ्ठल शेठ शिंदे, गणेश शेठ देशमुख, दिनेश शेठ पवार, सचिन शेठ खताळ, जयराज शेठ शिंदे, दत्ता शेठ यादव, कृष्णा देवशेठ हसबे, त्याचप्रमाणे सूर्यकांत शेठ कांडेसर, जीवन शेठ पुकळे आपलं देखील कौतुक असेल. इथे वा कमालीचा झेल पकडलाय, विकेट येते, अतिशय चांगला झेल पाहायला मिळतोय. स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो कमालीचा झेल अतिशय चांगल्या प्रकारे फटका परफेक्ट मिडल झाला होता, मात्र अंतर गाठू शकत नाही. आणि वा 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 कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अगदी डाईव्ह केलं आणि डाईव्ह करत चांगला झेल पकडला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं लागेल. आपण या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांबद्दल देखील चर्चा करणार आहोत. सचिन शेठ फाळके, तुषार शेठ साळुंके, महेश शेठ गायकवाड, सचिन शेठ गाडगे, रुपेश शेठ बाबर, सागर शेठ चव्हाण, मनोहर शेठ बोंडे, सुरेश शेठ बाबर, जयेंद्र शेठ पाटील, त्याचप्रमाणे किरण शेठ कदम या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. आणि स्वराज्य ग्रुपमुळे या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. संयोजक कमिटीमध्ये आपण जर पाहिलं तर सत्यशील दादा यादव, सूरजजी माने, अक्षयजी पाटील, प्रदीपजी गायकवाड, सचिनजी चव्हाण, प्रसादजी कपाळे, सत्यवानजी यादव, विनोदजी पाटील, नितीनजी कुंभार, मयूरजी मुळे, तुषारजी मोरे, शशिकांतजी पवार, तुषारजी सावंत, दिनेश शेठ पवार, गजेंद्रजी लिंगाडे, अनिकेतजी मुळे, किरण शेठ साळुंके, राहुलजी जगताप, सूरजजी यादव, रोशनजी चव्हाण, समाधानजी गुटकुरे, ओंकारजी मोरे, आकाशजी सूर्यवंशी, प्रसादजी कार्यकर, शेखरजी शिवरकर, किशोरजी पवार, सुशांत हराळे यांचं देखील कौतुक करावं लागेल. तर या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभले सन्मान्य दत्तात्रय शेठ देवकर, बाळकृष्ण शेठ देवकर, तानाजी शेठ बाबर, अशोक शेठ मोरे, श्रीकांत शेठ काटकर, शिवाजी शेठ मुळीक, सुरेश शेठ पवार, संजय शेठ मुळे, संजय शेठ देवकर, जीवन शेठ पुकळे, हनुमंत नाना देवकर, चंद्रकांत शेठ तात्या देवकर, युवराज शेठ मगर, सुरेश शेठ गायकवाड, सत्यवानजी जाधव पाटील, दीपक शेठ साळुंके, शंकर शेठ पाटील या सर्व मान्यवरांचं देखील सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वराज्य ग्रुप पुणे यांच्या माध्यमातून सर्व बक्षीसदात्यांचं, सर्व सहकार्यांचं, सर्व देणगीदारांचं, सर्व सहयोग करणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. मॅच देखील रंगतीय मैदानात. अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, इजाज कुरेशी सर आणि कृष्णा सातपुते सरांचं शुभागमन होईल. चेंडू इथं बिग हिट केलाय, षटकार येतोय. चौऱ्याहत्तर धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. एक फलंदाज माघारी परतलाय या षटकातील. शेवटचा चेंडू हलगी जयशंकर हलगी ग्रुप आपण या ठिकाणी या स्टेज समोर या. इथे आपण पाहतोय पंच्याहत्तर धावा स्कोर कार्डवर. हलगीवाले आले का?
यावेळी चांगला फटका खेळलाय. शहात्तर धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक प्रगती पथावर. शहात्तर धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. धन्यवाद. हलगी ग्रुप देखील या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. अतिशय चांगली कामगिरी या सर्व युवा सहकार्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. जय शंकर हलगी ग्रुप पुणे, आपलं देखील कौतुक आहे. गोलंदाज तयार. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळला अक्रॉस द बॅट. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे. चेंडू पर्यंत मिसफिल्ड पाहायला मिळते. सामान्य महेश शेटकोरे आणि प्रकाश सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या आधीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं प्राइज सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये उत्कृष्ट खेळ करत आपल्या टीमला विजय प्रस्थापित करून देणारा विजय पाटील यांना आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देऊन सन्मानित करणार आहोत. विजय पाटील या विनोद पाटील माफ करा विनोद पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच. आणि विनोद पाटील सरांना आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते महेश शेटकोरे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाश सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मानित करणार आहोत. विनोद पाटील या. अठ्ठ्याहत्तर धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज तयार. यावेळी अपील केली जाते आणि फलंदाज बाद. अठ्ठ्याहत्तर धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. विकेट आल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत येतील. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. थ्रो केला जाईल. थ्रो देखील आपण पाहतोय. रनआउटची संधी. कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतंय. इथे धावबादची संधी असेल आणि इथे अंपायर सर डिसिजन कळवा. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद असेल, धावबाद असेल. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विनोद पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचं प्राइज देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅचचं प्राइज या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं जाते. आपण पाहतोय अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये विनोद पाटील यांनी केला. स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करत मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विनोद पाटील यांना सन्मानित करतोय.
चला फिल्डिंग करणार टीम आपण फिल्डिंग सेट करा. स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो आमचे हलगी टीम अतिशय उत्कृष्ट काम करतायत. थँक्यू हलगी टीम आमचे सर्व चारच्या चारही सहकार्यांचं देखील जयशंकर हलगी ग्रुपचं देखील कौतुक असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतं, ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय, ISPL अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा झंकार ज्यांनी केलाय, इजाज कुरेशी सरांचं शुभ आगमन होतं. अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हलगी टीम देखील आपली त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज असेल. इजाज कुरेशी सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अतिशय आपल्या खेळाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू, ज्यानं भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि साता समुद्र पार दुबईमध्ये जाऊन देखील आपल्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकली. इजाज कुरेशी सर यांचं शुभागमन होतं. अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वराज्य ग्रुपचे सर्व सदस्य या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतायत. इजाज कुरेशी अगदी आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतो. सर्व मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी विराजमान होत आहेत. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक सुनील शेठ बाबर आणि संपूर्ण मान्यवर मंडळी या ठिकाणी विराजमान होत आहेत स्टेजवर. ज्या व्यक्तिमत्वाचे आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, इजाज कुरेशी सरांचं शुभ आगमन झालं. मार्च मैदानामध्ये आता रंगताना पाहायला मिळेल. अगदी शून्यातनं सुरुवात करून आकाशाला गवसणी घालणं काय असतं याचं जिवंत उदाहरण इजाज कुरेशी सरांनी अगदी शून्यातनं सुरुवात केली आणि अखंड भारतभरामध्ये, भारत देशाच्या बाहेर, साता समुद्रापार दुबईमध्ये देखील आपल्या खेळाच्या जोरावर आपल्या नावाचा प्रेक्षक वर्ग, आपल्या चाहत्यांचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग, फॅन फॉलोविंग निर्माण केला. कारण इजाज कुरेशी सरांची बॅटिंग म्हटलं की प्रेक्षक राजा डोळ्यात तेल घालून पाहत असतो. आणि ISPL त्याचप्रमाणे इंडिया कप मध्ये देखील आताच महाराष्ट्र संघ, महाराष्ट्र A आणि महाराष्ट्र B हे दोन संघ, एक संघ विजेता ठरला. महाराष्ट्र A संघ महाराष्ट्र B उपविजेता ठरला. त्या संघामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. मार्च मैदानामध्ये सुरू होते. मार्च मध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जाईल. विजयासाठी आपण पाहतोय 6 षटकांमध्ये आवश्यकता असणार आहे 81 धावांची. गोलंदाज तयार. यस, पहिला चेंडू इथे आपण पाहतोय चांगल्या प्रकारे खेळलाय, ड्राईव्ह केलंय, सुरक्षित पवित्रा घेत इथे आपण पाहतोय. दोनही संघ ताकदवान आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर JB सर ऑफ गोल्डन बॉईज पुणे हा संघ खेळताना पाहायला मिळतो. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्री गणेश 11 राजकोट. एक संघ पुण्याचा आहे, एक संघ राजकोटचा आहे. राजकोट विरुद्ध पुणे, पुणे विरुद्ध राजकोट. कुठला संघ विजय होईल, कुठला संघ पराभूत होईल, रंगतदार मॅच मैदानामध्ये आपण पाहतो. व्हाईट बॉल आलाय, व्हाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या जातील. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतरचा बॉल व्हाईट. गोलंदाजी मार्कवर कुणाल तयार असतील. ओ यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. विकेट षटकार. थँक्यू हलगीवाले, धन्यवाद हलगीवाले. या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वराज्य ग्रुपच्या वतीनं इजाज कुरेशी सरांना सन्मानित केलं जाते. त्यांचा सन्मान संपन्न होतो. षटकार.
एजाज कुरेशी यांचा सत्कार सोहळा सन्मान सोहळा या ठिकाणी स्वराज्य ग्रुपच्या वतीनं आयोजित केला जातोय, त्यांच्या माध्यमातून संपन्न होतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो सर्व संयोजक कमिटी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत। या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केला। यावेळी आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूला अडवतील थ्रो करतील दरम्यान एकदा स्कोर कडला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक संपूर्ण आयोजक कमिटीच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय सन्मानित केलं जाते। त्यामध्ये महेश सासवडे असतील, त्याचप्रमाणे सचिन शेठ फाळके असतील, तुषार शेठ साळुंके, महेश शेठ गायकवाड, सचिन शेठ गाडगे, रुपेश शेठ बाबर, त्याचप्रमाणे सागर शेठ चव्हाण, मनोहर शेठ बोंडे, सुरेश शेठ बाबर, जयेंद्र पाटील सर, किरण कदम असतील। धन्यवाद। ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न होतीये आणि एजाज सरांना मी विनंती करतो आपण या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत। प्रथम तर सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। जितके पण आपले मराठी बांधव आहेत त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। काल मी लवकरच येणार होतो कारण थोडं उपवास असल्यामुळे थोडं लेट झालं यायला। सचिन भाऊनी मला आमंत्रण दिलं होतं की या टुर्नामेंटला तुम्ही व्हिजिट घ्या आणि आमची टुर्नामेंटची जरा शोभा वाढवा। तर खरंच खूप चांगलं वाटलं तुमची टुर्नामेंट बघून, कारण सोने चांदीची व्यापारी टुर्नामेंट आम्ही पण खूप बाहेरच्या टुर्नामेंट जाऊन खेळलेलो आहे। विटा मायनी या साईडला जे व्यापारी संघ आहे ते आम्हाला प्रत्येक वेळेस इन्व्हाइट करतात, आम्ही पार चेन्नईपर्यंत जाऊन खेळायला। खूप चांगलं नियोजन असतं, आयोजन असतं, कारण ह्या टुर्नामेंट ज्या वेळेस आयोजन होतात त्यावेळेस हे विचार करत नाहीत की टुर्नामेंट मध्ये छोटे प्लेअर पाहिजे मोठे प्लेअर पाहिजे, कारण ते फक्त एन्जॉयमेंट म्हणून टुर्नामेंट प्रत्येक वर्षी करतात। कारण मला माहिती आहे की सोने चांदीचे व्यापारी जे आहेत ते प्रत्येक वर्षी टुर्नामेंट ऑर्गनाईज करत आहेत। खूप चांगलं वाटलं तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये हे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि नवीन जे आपले प्लेयर्स आहेत त्यांना घडवण्यासाठी ते एक खूप चांगला हे आहे प्लॅटफॉर्म आहे। तर खरंच माझ्याकडून स्वराज्य चषक स्वराज्य ग्रुप आहे सोने चांदी व्यापारी यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आहे हे टुर्नामेंटसाठी। अशी टुर्नामेंट तुम्ही प्रत्येक वर्षी ऑर्गनाईज करत जा आणि नवीन प्लेयर्सला तुम्ही प्लॅटफॉर्म उभा करून देता। हो, आणि हे 7वं वर्ष आहे तर पुढच्या 8व्या वर्षासाठी पण माझ्याकडून बेस्ट विशेष आहे। तर अशीच टुर्नामेंट तुम्ही ऑर्गनाईज करत राहा। धन्यवाद। वाह, इथे षटकार होतो। षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर कार्ड देखील झपाट्यानं मुसंडी मारताना पाहायला मिळते। स्कोर कार्डवर आपण जर पाहिली तर नो बॉल होता, फ्री हिट असेल। यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट। स्कोर कार्डवर आपण पाहतो दुसरं षटक प्रगती पथावर आहे। यावेळी वा कमालीचा फटका खेळलाय, जल पकडली जाते, फलंदाज बाद। विकेट येते, पहिला धक्का इथे बसतोय संघाला। ज्या संघाकडनं अपेक्षा होती तो फलंदाज इथे माघारी परतताना पाहायला मिळतोय। कॅच अतिशय चांगल्या प्रकारे पकडली जाते। 30 धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगती पथावर। मेगा फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ ठरलाय स्वराज्य 11
आणि दुसरा संघ कुठला असेल. सेमीफायनल नंबर 2, सेमीफायनल क्रमांक 2 मॅच मैदानामध्ये चालू आहे. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल, कुठल्या संघाला बक्षीस पात्र फेरीमधील मेगा फायनलच्या या मॅच मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. ते देखील पाहणार आहोत. दोनही संघ ताकदवान आहेत. एका बाजूला JP सराफ गोल्डन बॉयज आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर श्री गणेश 11 धारवाड. धारवाड विरुद्ध पुणे, पुणे विरुद्ध धारवाड. कोणता संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल. JP सराफ गोल्डन बॉयजचे संघ मालक JP सराफचे सर्व सन्माननीय गणेश बेदरे साहेब अगदी सकाळी चायनावरनं दाखल झाले आणि डायरेक्ट मैदानामध्ये आले. त्यांचं देखील कौतुक आहे. त्यांच्या मार्गदर्शनात ही टीम आपण पाहतो उभी राहिली आणि इथे चेंडू सीमारेषा पार चौकार. वा वा वा, कमालीची फटकेबाजी केली जाते. कमालीची 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 फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज इथे सांगताय तुम लाख कोशिश करो हमें रोकने की, हम जब भी बिखरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे. चौकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. यस, पकडली जातीय कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर तब्बल 34 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 17च्या सरासरीनं 34 धावा बनवल्या गेल्या आहेत. विजयासाठी आपण 81 धावांचं टार्गेट सेट केलेलं पाहतोय. आता देखील समीकरण बदलते, गणित बदलते, गुणोत्तर बदलते, प्रमाण बदलते. 24 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. 24 बॉल्स 47 रन्स नीडेड. जवळपास 12चा रिकॉर्ड 100 आहे. 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता असणार आहे. 81 धावांचं टार्गेट सेट केले. अगदी पहिल्या षटकापासून आक्रमकता धारण केली जाते. पहिल्या 2 षटकामध्ये 17च्या सरासरीनं धावा बनवल्या आहेत. या नंतरच्या षटकांमध्ये जवळपास 12च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत आणि न्यू बाटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत आणि विशाल माने या जोडीला आता कामगिरी करावी लागेल. या जोडीला आता संघाचा डाव सावरावा लागेल आणि कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल आपण पाहतोय. मयूर यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. रंगतदार मॅच जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हथौड़ी के गाव पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला जर देवत्व प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला हथौडीचे गाव सहन करावे लागेल. एकाच खाणीतील दगड एकाचा पायावर डोकं ठेवलं जातं तर एकाच्या डोक्यावर पाय ठेवला जातो. कारण जो हातोडीचे गाव जास्त सहन करतो त्याची सुंदर अशी परमेश्वराची मूर्ती बनवली जाते, तर जो हातोडीचे गाव सहन कमी करतो त्याची पायरी बनवली जाते. मग आता तुम्हाला देव बनायचं की पायरी बनायचं हे तुम्ही ठरवायचे. कारण संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर आमची हलगी टीम देखील अगदी कमी वयामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक असेल. ते देखील त्यांच्या यशाच्या पायरीपर्यंत नक्की पोहोचतील, यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धीरज यांना आमंत्रित केले तिसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू इथे अंपायर कळतील नो बॉल आहे. नो बॉल. श्री गणेश 11 राजकोट संघ मात्र इथे उत्साहपूर्ण वातावरण मध्ये पाहायला मिळतोय, कारण की नो बॉल आला. यानंतरचा बॉल त्यांना माहित आहे फ्री हिट असेल. उघडे डोळे पहा नीट, यानंतरचा बॉल असेल फ्री हिट. गोलंदाज तयार. उंच गेलाय. अंतर किती गाठेल? उंच गेलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे कॅच पकडली. थांबा डीजे वाले, थांबा. अरे थांबा रे. आउट नाही झाला तुम्ही, थांबा. फ्री हिट होता तो. सदतीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दुसरं षटक कंप्लीट झाल्यानंतर या बॉलवर आपण पाहतोय पहिला चेंडू नो बॉल आला होता, त्यानंतर फ्री हिट होता, चेंडू उंच गेला होता. 37 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर, थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा, आमच्याकडे अंपायर कळवत आहेत हा चेंडू वाईड असेल.
उजव्या यशस्वीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल व्हाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल 38 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 38 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळी बिगिट षटकार षटकार येतोय. 44 धावा स्कोर कार्डवर तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. वा 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 मंजिल मिलो ना मिलो तो मुकद्दर की बात है, तुम प्रयास भी ना करो तो बहुत गलत बात है. षटकार आलाय. हा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू बॅटर शेपल झाला होता. बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी यशस्वीरित्या केला गेला आणि हा चेंडू निर्धाव आलाय. यावेळी उंच गेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. चव्वेचाळीस धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपण बघतो तिसरं षटक प्रगतीपथावर. वीस चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू 37. गोलंदाज तयार. 20 बॉल 37 ची आवश्यकता असताना न्यू बॅटर मैदानामध्ये अमित तयार. अमित यांनी आला आक्रमकता धारण केली आहे. इथे कॅच ड्रॉप होतीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे सजवलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. त्यांच्या माध्यमातून प्रयत्न देखील चांगले पाहायला मिळाले. चेंडू वा कमालीचे एफर्ट्स आपण स्क्रीनवर पाहू शकतो. अतिशय चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. चेंडू उंच होता आणि हवेमध्ये अडवला. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 5 धावा वाचवल्या आहेत. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे असतील. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतील. चेंडू अडवलाय. थ्रो केलाय. दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या तब्बल 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा 46 रन्स ऑन स्कोर काढला. 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा बनवल्या आहेत आणि विजयासाठी 18 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 46 बनवलेत. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता असतील. या धावा बनवल्या जातील की नाही हे देखील आपण पाहणार आहोत. अगदी आपण 2 षटकांचा खेळ संपला त्यावेळी पाहिलं होतं 12चा रेकॉर्ड रेट होता. या षटकामध्ये 12 धावा आल्या आहेत. 18 चेंडू 35. विनोद पाटील देखील आपण पाहतोय. आजच्या दिवसभरामधील शतक ज्यांच्या नावावर आहे. इजाज सरांशी थोडीशी चर्चा करताना क्रिकेटबद्दल क्रिकेट खेळाबद्दल आज सकाळच्या सत्रामध्ये 23 बॉलमध्ये 100 धावा 103 धावा बनवल्या गेल्या होत्या विनोद पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 19 बॉलमध्ये 62 धावा बनवल्या होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये देखील अर्धशतक पूर्ण केले. काल 6 चेंडू 6 षटकार विनोद पाटील यांच्या बॅटमॅन देखील पाहायला मिळाले होते. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळला आहे.
यावेळी फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो इथे देखील कॅच ड्रॉप होतीये. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, पकडो कॅच जितो मॅच म्हटलं जातं. सामने जिंकायचे असेल तर तुम्हाला हे कॅच पकडणं गरजेचं आहे. झेल इझी होता, चांगल्या प्रकारे चेंडू खाली आले होते. जजमेंट मात्र तिथं थोडंसं फसलं आणि रात्रीच्या वेळेला अशा प्रकारचे झेल पकडणं थोडंसं अवघड असतं कारण उंच चेंडू जातो. यावेळी षटकार. धन्यवाद. या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद, विकेट आली हलकी. कम ऑन. चौदा चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळी वा कमालीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 58 धावा स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकातील पुढील चेंडू असणार आहे. विजयासाठी 13 चेंडू 23. चेंडू उंच गेला. अंतर गाठेल का? यस, इथं फलंदाज बाद. विकेट येते. फलंदाज बाद असेल. षटक देखील संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवर 58 धावा. 58 स्कोर कार्डवर आपण पाहतोय विजयासाठी 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 23 ही मॅच आली आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्यात विजयासाठी श्री गणेश 11 राजकोट संघाला. तर दुसऱ्या बाजूला JB सराफ गोल्डन बॉईज हा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज तयार. यावेळी आपण पाहतो वा चांगला फटका. गॅप शोधला चेंडू सीमा रेषेवर. चौकार. अभी तो मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. चौकार आलाय. 62 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. समीकरण बदलतोय. 11 चेंडू 19. 11 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 हे समीकरण झाले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. धीरज तयार. गोलंदाज तयार पुढील चेंडूसाठी.
ओ यावेळी लोवर फुल टॉस खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑन मध्ये चेंडू लढवतील. थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली. टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते दोनही खेळाडूंचं. वा वा वा, कमालीची फटकेबाजी दोनही खेळाडूंकडनं पाहायला मिळते. विजयासाठी समीकरण बदलते. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 10 बॉल 17 10 चेंडू 17 धावा बनवल्या जातील का हे देखील आपण पाहणार आहोत. धीरज गणेश या बॉलिंग मार्कवर कामगिरी करतात. स्ट्राईक एंडला संपत, नॉन स्ट्राईक एंडला अजय कदम. 5 फलंदाज मागे परतलेत. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलाय. अर्धा संघ माघारी परतलाय. मात्र जवळपास समोरच्या टीमला वाटलं होतं आता अर्धा संघ माघारी परतल्यानंतर संघ अडचणीमध्ये आहे. मात्र हे 2 फलंदाज सांगतात मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. 64 धावा स्कोर कार्डवर 5 गटांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 5वे षटक प्रगती पथावर आहे. बोलत असतो यार. ओ यावेळी उंच गेलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. कॅच इथे निसटतीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावा इथे स्कोर कार्डला पुढे येऊन जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 66 धावा. 9 चेंडू 15. वॉट अ मॅच. 9 चेंडू 15 हा सामना. कोण जिंकणार समीकरण आले. 9 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार हे देखील पाहणं गरजेचं. अभी ना पूछो हमें मंजिलें क्या है, अभी तो चलने का इरादा क्या है. ना हारे हो ना कभी हारेंगे, बस जीत आना ये खुद से वादा किया है. बस जीत आना ये खुद से वादा किया है. 9 चेंडू 15. यावेळी आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला बॉल अपील केली जाते. कमबॅक करणारा चेंडू कमबॅक केलं जातंय. डॉट बॉल येतोय. वा, अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. लेरे से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 धाव स्कोर कार्डवर पुढे नोंदवली जाते. स्कोर कार्डवर धावसंख्या 67 धावा. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 14. 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार होताना पाहायला मिळतो मित्रांनो. ओ यावेळी फटका पोचला. चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो, कॅच सुटलाय. इथे दुसऱ्या धावाचे प्रयत्न आणि रनआउटची संधी. डाईव्ह केले. अंपायर आपला डिसिजन कळवतील. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पेंडिंग असेल. फक्त अंपायर येतील, बाकी कोणी यायचं नाही. फक्त अंपायर येतील. थर्ड अंपायर करत आहेत. फलंदाज सुखरूप असेल, नॉट आउट असेल. आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या आहेत. 69 धावा स्कोर कार्डवर. 81 धावांचा पाठलाग केला जातोय. 6 षटकांमध्ये 36 बॉल 81 बनवायच्या होत्या. 30 चेंडूमध्ये 69 बनवले गेले आहेत. विजयासाठी 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल 12 हे समीकरण आलंय. स्ट्राईक एंडला अजय कदम, नॉन स्ट्राईक एंडला संपत. 6 चेंडू 12. हौसले के तरकश में तीर जिंदा रखो, हर जान जाओ जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीत आने की हिम्मत जिंदा रखो. जिंदगी में आएगी मुश्किलें हजारों, लेकिन उन मुश्किलों को पार करके जीतने का जज्बा जिंदा रखो.
गोलंदाज तयार 6 चेंडू 12. मॅच रंगतदार आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आमंत्रित केलं जातं यंग स्टार उभरता सितारा या टीमचा, ज्या खेळाडूंना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलंय. गोलंदाज तयार 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्राइक इनला बॅटर संपत, नॉन स्ट्राइक इनला अजय कदम. पहिला चेंडू बॅटची नशिबाचा चौकार. यश 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 यशस्वी व्हायचंय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ससा, यश म्हणजे प्रयत्नांचा घेतलेला वसा आणि वारसा. यशस्वी व्हायचंय आणि यश संपादन करायचंय. तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात ना, तुम्हाला यश मिळत असतं. नशीब देखील तुम्हाला साथ देत असतं. ज्यांना स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे ना, त्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला हरवण्याची गल्लत नियती देखील कधीच करत नाही. इथे आपण पाहतोय गोलंदाज तयार. विजयासाठी 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. यावेळी आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे पकडतील का. मॅच रंगतीये मित्रांनो. विकेट आली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सामना आलाय कुठे. 36 चेंडू 81 धावांची आवश्यकता असताना इथे आपण पाहतोय 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 4 बॉल 8 8 8 8 या क्रिकेटच्या सामन्याचा रंगलाय थाट आणि माठ. कोण कोणाची लावणार वाट, कोणाची दळपणार बाट, तर कोणाला दाखवावी लागणार पाठ. येणारा काळा निवड मैदानात सांगून जाईल. रंगतदार मॅच आहे. 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 4 बॉल 8. चार बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळी फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला अडवतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. वा वा वा. इथे कमालीची मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. सामना आवडला असेल तर दोनही टीम साठी जोरदार टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्यांचा गजर करूया दोनही टीम साठी. रंगतदार मॅच. 3 बॉल 6 3 चेंडू 6. सामना आतापर्यंत जनरल लोड मध्ये होता. सामना आता आयसीयू मध्ये येऊन ठेपलाय. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी हा सामना पाहूच नाही. रंगतदार मॅच. गोलंदाज तयार. 3 चेंडू 6. यावेळी डॉट बॉल. 2 बॉल 6. मॅच रंगतीये. 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. इथे फटका खेळलाय. एकदा पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येतील. रनआउटची संधी आणि इथे अपील केली जाते. फलंदाज धावबाद. काय मॅच रंगते मित्रांनो. विजयासाठी एक बॉल 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5. जर चौकार आला तर सामना सुपर सुपर डुपर हिट सुपर ओव्हर मध्ये जाईल. षटकार आला तर बॅटिंग करणारी टीम सामना जिंकेल आणि मोठा फटका आला नाही तर क्षेत्ररक्षण करणारी टीम सामना जिंकेल. वा वा वा. हाय व्होल्टेज मॅच. आतापर्यंत बसलेले उभे राहिलेले टाचा वर करून सामना पाहतायत.
आणि आमचा हलगी ग्रुप देखील टाचावर करून सामना पाहतोय, कारण त्यांना देखील मॅच आवडली आहे. जयशंकर हलगी ग्रुप आपलं देखील कौतुक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. तनिष उंच गेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणण्याचा प्रयत्न करतील, पकडतील कॅच. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये विजय प्रस्थापित करतो JB सराफ गोल्डन बॉयज. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ JB सराफ गोल्डन बॉयज आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे स्वराज्य 11. या 2 संघांमध्ये असेल ग्रँड 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 फिनाले. फक्त 10 मिनिटांचा गॅप असेल आणि आपण 10 मिनिटांमध्ये आपण लगेचच मॅचला सुरुवात